आमचा रस्ता हा पानद रस्ता असून 25-15 अंतर्गत हा मंजूर आहे आणि 25-15 अंतर्गत ह्या रस्त्यावरती आमदार निधीतून 10 लाख रुपये निधी मंजूर आहे आणि ह्या रस्त्याचं काम 2019 पासून चालू आहे। तो रस्ता 2022 ला तहसीलदार साहेबांनी अडवलेला रस्ता पानद रस्ता खुला करू दिला। त्या रस्त्यावरती 10 लाखाचा निधी मंजूर आहे। पानद रस्ता असून तो रस्ता गव्हर्नमेंटचा आहे, सरकारचा आहे आणि हा काही लोक जाणून बुजून बंद पाडतायत। त्यामुळं आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना ग्रामस्थांना खूप त्रास होतो याचा। रस्ता म्हणजे करायला सुरू झाली होती का? हो, सुरुवात रस्ता करायला सुरुवात झाली। अंदाजे 100 मीटर रस्ता मुरमीकरण झाले आणि त्याच्यानंतर त्या जे कामगार आहेत त्यांना तिथं त्या अडथळा असा निर्माण केला। त्या गाड्याच्या समोर झोपली म्हणजे बायका झोपल्या इतर आणि त्या दगडफेक केली आणि तिकडनं ते सगळे हाकलून लावले। त्यामुळे रस्ता तो बंद पाडला, काचा फोडल्या, ड्रायव्हरवर दगडफेक केली, सगळी यंत्रणा बंद पाडली। सरकारी काम बंद पाडल्यामुळे हो, सरकारी ऍक्च्युली ही 25-15 अंतर्गत पानद रस्ता आहे आणि त्याच्यावर निधी आमदार फंडातून निधी पडलाय आणि सरकारी काम असून जाणून बुजून बंद पाडून कुठल्याही सार्वजनिक विभागाने, बांधकाम विभागाने किंवा कॉन्ट्रॅक्टरने याच्यावर गुन्हा दाखल केला नाही। 353 सोडा एनओसी सुद्धा दाखल केली नाही। बंद पाडण्यासाठी काहीच कारण काहीच कारण नाही, जाणून बुजून त्रास द्यायचा उद्देश आणि पोलीस स्टेशननी कुठल्या डिपार्टमेंटने दखल घेतली नाही। आम्ही एक एनओसी दाखल केली, त्यांनी पण काही दखल घेतली नाही। रस्ता सुरू होता त्यावेळेस त्या ठिकाणी पोलीस होते। हो, 2 पोलीस आम्ही पोलीस प्रोटेक्शन घेतलं होतं, त्यांनी पण फक्त बघ्याची भूमिका घेतली, काहीच गुन्हा दाखल केला नाही, साधा अडवलं सुद्धा नाही की तुम्ही का करताय, का त्रास देताय लोकांना, का बंद पाडताय रस्ता। आता आपली काय मागणी? आमची आता एकच मागणी, हा पानद रस्ता असून पहिले तर सरकारने हा पानद रस्ते कंप्लीट करायला सांगितले, पूर्ण करा म्हणून सांगितले आहेत आणि हे मध्येच सरकार आणि हे स्थानिक लेवलचे बांधकाम विभाग असेल किंवा गव्हर्नमेंट असेल काहीच लक्ष देत नाही। सध्या आता आपली नेमकी भूमिका काय आहे? आता आमचा रस्ता बघा, तुम्हाला सांगतो, झाल्याशिवाय आम्ही इथं उठतच नाही। आम्ही एक 8 दिवस झालं निवेदन देतोय, त्या ऑफिसला भेट, त्या ऑफिसला भेट, शेवटी आम्ही आत्मदहन करायचं ठरवलं आहे। आता काही वेळापूर्वीच आपल्या ग्रामस्थांपैकी एक शेतकऱ्यांनी मॅडमशी संवाद केला येथील, काय त्यांचं म्हणणं आलं काय सांगा? कोण बोललो? हा, वरिष्ठ स्मिता पाटील मॅडम बोलल्या की त्यांनी गुन्हा दाखल केला नाही, ते काम चालू करणार आहेत, 2 दिवसात करणार आहेत, 1 दिवसात करणार आहेत असे त्या बोलल्या। गुन्हा दाखल करण्यासंदर्भात गुन्हा दाखल त्यांनी केलाच नाही, पण करण्यासंदर्भात काय बोलले ते बोल। त्यांनी ऍक्सेप्ट केलं की त्यांनी ते गुन्हा दाखल नाही केला, हे पीडब्ल्यूडीची चुकी आहे। त्यांचे कॉन्ट्रॅक्टरदारांवरती किंवा कॉन्ट्रॅक्टचे जे मशीन्स आहेत, जे पण मशिनरीज आलेत आणि जर हल्ला झालाय तर ते त्यांचं काम होतं 353 टाकायचं, जो टाकला गेला नाही आणि ते त्यांनी ऑन रेकॉर्ड ऍक्सेप्ट केलं की पीडब्ल्यूडीची चुकी आहे, हे त्यांनी म्हटलेलं आहे। आता इथून तुम्ही उठणारच नाही जोपर्यंत येत नाही? हो, जोपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन किंवा त्यांच्याकडून आश्वासन किंवा आजच्या लेखी स्वरूपात आम्हाला पाहिजे, आजच्या आज रस्ता सुरू होतोय विथ पोलीस प्रोटेक्शन आणि तो परत थांबत नाही, हे जोपर्यंत लिहून देत नाही तोपर्यंत आमचे ग्रामस्थ इथून हलणार नाही। ते आपले पेशंट हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।